नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर CAG म्हणजे भारताच्या सरकारी आर्थिक व्यवहाराचे परीक्षण ऑडिट करणारा एक सर्वोच्च अधिकारी. तर कॉम्प्ट्रोलर ऑडिटर म्हणजे की भारतातील सर्व सरकारी विभाग, मंत्रालये, सार्वजनिक उपक्रम यांचा खर्च व उत्पन्नाचे लेखापरीक्षण करतो. त्याची तरतूद ही कलम 148 मध्ये केलेली आहे. भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्याची नियुक्ती करतात. त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे किंवा वयाच्या 65व्या वर्षापर्यंत असतो आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रमाणेच त्यांना महाभियोगद्वारे पदावरून हटवण्यात येऊ शकतं. ओके, त्यांचे प्रमुख कार्य काय काय आहे ते बघूया. तर केंद्र व राज्य सरकारचे लेखापरीक्षण करणे, सरकारी खर्च योग्य आहे का ते तपासणे, संसद व विधिमंडळाला अहवाल सादर करणे, सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला आहे का ते पाहणे. आणि ते अहवाल कोणाला सादर करतात? तर केंद्रासाठी ते राष्ट्रपतीला अहवाल सादर करतात आणि राज्यासाठी राज्यपालांना अहवाल सादर करतात. ओके, त्यांचं महत्त्व बघूया. तर सरकारवर आर्थिक नियंत्रण ठेवतात, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवतात आणि भ्रष्टाचार रोखण्यास ते मदत करतात. तर हे होते आपले भारताचे महालेखा परीक्षक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.